नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या मार्फत परत एकदा सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे. आपल्याला माहिती आहे, नागपूरला एक भव्य मोठं आंदोलन झालं बच्चू कडूंच्या नेतृत्वात, आणि त्यानंतर त्याची एक सरकारनं बैठक बोलवली. आणि त्या बैठकीनंतर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन एकदा परत एकदा सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहेत. यामध्ये मित्रांनो, सकाळ समूहाचं जे ऑफिस आहे, म्हणजे मुंबईचं जे ऑफिस आहे सकाळ समूहाचं, त्या ऑफिसच्या उद्घाटनाला मित्रांनो मुख्यमंत्री तिथे गेले होते आणि त्यांची मुलाखत घेण्यात आली मित्रांनो. आणि त्या मुलाखतीत मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणारच आहेत. आपल्याला माहिती आहे, सहकार विभागाच्या मार्फत याआधी पण एक जी आर आला होता, आणि त्या जी आरमध्ये सहकार विभागाने सांगितलं होतं की जी सहकारी बँकांची जे कर्ज येतं, जे अल्प मुदतीची कर्ज आहेत, ते दीर्घ मुदतीमध्ये कन्वर्ट करून किंवा त्यांचं पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली होती. आणि शेतकऱ्यांची जे कर्ज थकीत आहेत शेतकऱ्यांकडे, ती शेतकऱ्यांची कर्ज त्याची वसुली करण्यास 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली होती मित्रांनो. सो हे सगळं झालं. मग हे जी आर आल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रमात भावना होती की बाबा, मग तुम्ही स्थगिती कशाला दिली, किंवा स्थगितीमध्ये असं का नाही मेन्शन करण्यात आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना च्या वसुली स्थगिती देणार असं सांगितलं नाही आलं, किंवा पुनर्गठन करण्यास नेमकं का सांगितलं. तर त्यानंतर मित्रांनो, सगळीकडे संभ्रम होता. आणि मुख्यमंत्र्यांनी परत एकदा ग्वाही दिलेली मित्रांनो की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. पण मित्रांनो, यामध्ये सगळ्यात काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मांडलेले आहेत की बाबा, मुलाखतीतील त्यांनी जी मुलाखत घेतली त्यातली सगळ्यात महत्त्वाचे काय काय मुद्दे ते आपण बघणार आहेत यामध्ये. मित्रांनो, यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी देणारच आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांचा की आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांना देणारच आहेत, यामध्ये कुठलाही डाऊट नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेलं होतं आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. दुसरा मुद्दा मित्रांनो, शेतकऱ्यांपेक्षा बँकांना खूप जास्त फायदा होतो याचा. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मते आधी बँकांना खूप जास्त फायदा होत होता, शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी एकदम चांगल्या प्रकारे पोहोचत नव्हती, तर बँकांना फायदा होत होता. त्यानंतर मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे, या चक्रातून म्हणजे शेतकऱ्यांना या कर्जाच्या विळख्यातून किंवा या चक्रातून बाहेर काढण्यासाठी एक उपाययोजना काय करता येईल यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला एक मुद्दा होता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, चौथा मुद्दा होता मुख्यमंत्र्यांचा की आम्ही एक समिती गठीत केलेली, तिचा अहवाल येईल, मग ते अहवाल आम्ही कर्जमाफी करणार. पाचवा मुद्दा मित्रांनो, सारखी कर्जमाफी करावी लागते असं पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. 2017ला कर्जमाफी झाली, त्यानंतर 2019ला कर्जमाफी झाली, आणि आता 2025-26 मध्ये पण कर्जमाफी करायची. तर ही सारखी कर्जमाफी करावी लागते, हे यांना पण मुख्यमंत्र्यांनी थोडीशी नाराजी दाखवलेली मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे यातला आणखी एक मित्रांनो, 6वा मुद्दा, की ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे झाले मुख्यमंत्र्यांचे त्या मुलाखतीतील मुद्दे. पण मित्रांनो, जेव्हा विधानसभेची निवडणूक होती, जेव्हा मुख्यमंत्री स्टेजवरून मोठमोठ्याने ओरडू सांगित होते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, 4 वेळेस कोरा म्हणत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी एवढ्या अटी लावल्या नव्हत्या. यामध्ये मित्रांनो, सरळ मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सांगताना असं व्यवस्थित सांगितलेलं आहे की निव्वळ शेतीवर जे लोक अवलंबून आहेत, किंवा निव्वळ शेतीवर ज्यांचं घर प्रपंच चालतो, त्यांनाच आम्ही कर्जमाफी देणार येतं. त्यानंतर अल्पभूधारक म्हणजे जे छोटा शेतकरी असतो त्यांना आम्ही म्हणजे कर्जमाफी देणार आहेत. यामध्ये ह्या गोष्टी खूप येऊ शकतात मित्रांनो. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सध्या सुप्रीम पॉवर ही मुख्यमंत्र्यांकडेच असते, ऑब्व्हियसली असते. पण जे खालचे मंत्री हे सांगतायत, पण मित्रांनो, कर्जमाफीमध्ये कुठे ना कुठे तरी मित्रांनो अटी शर्ती ह्या येणारच येतं. आणि सरकार 100% प्रयत्न करणार आहे की कर्जमाफीतून बहुतांशी शेतकरी वगळल्या जाणार. कारण की सरकारवर अधिक पैसा नाही आहे, त्यामुळे सरकार जर म्हणजे शेतकरी जर वगळले तर सरकारचे पैसे कमी द्यावे लागतील सरकारला. तर असा एक सरकारचा मुद्दा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता कर्जमाफी नेमकी होणार तर आपल्याला माहिती आहे, 30 जून 2026 पूर्वी ही कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी परत एकदा सकाळ समूहाच्या मुलाखतीत एकदा नमूद केलेलं आहे की जे जी आर आला होता त्यामध्ये कन्फ्यूज व्हायची गरज नाही मित्रांनो. कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी परत एकदा सांगितलेले होणार आहे. पण मित्रांनो, यामध्ये अटी शर्ती असणार आहेत. आपण कितीही जरी काय केलं तरी अटी शर्ती राहणारच आहेत. पण मित्रांनो, जर कुठे शेतकरी संघटनाच्या चळवळी असतील किंवा कुठे आंदोलन होत असतील, तर याला आपण उपस्थित राहिलो, आपली संख्या जास्त असली तर कुठेतरी म्हणजे त्याचं एक प्रेशर सरकारवर होत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही पण प्रयत्न करा की कुठे आंदोलन वगैरे झालं तर नक्की याच्यात आपल्याला उभा टाकावं लागणार आहे, आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये सांगायचं झालं तर आता
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव येईल. ती जी कमिटी बनवलेली त्या कमिटीचा जो प्रस्ताव आहे तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल. आणि मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून लगेच पुढे मे आणि जूनपर्यंत मित्रांनो याची कर्जमाफी सरकारला करावं लागणार आहे. आणि याचा दुजारा मित्रांनो प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री देत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कुठलीही शंका करू नये. मुख्यमंत्री ही कर्जमाफी करू शकतात, यावर ठाम मत आहे माझं सुद्धा. मित्रांनो, शेती माती संस्कृतीसाठी कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हेतू असतो शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचवायची. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.